चलो अंदर गौरव याला थांबली तू आता अभिषेकला जाता हो हो मी येत दाखवतो मैं काढतो की आता ये बाबू खाली आता तू शिवम ये ना शिवम अरे लेजी मात्र आता व्यवस्थित पटकन लागेल बघ शिक 2 मिनिटात काम दिलं दादा काम दिलं का एक पाय मागे मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका मथुर आज एक महादेवाचा नंदी म्हणजे महादेवाच्या दर्शनाला आलेला आहे आणि अंबरनाथ शिवमंदिर इथे मथुरचा आज अभिषेक करण्यात आलेला आहे। स्वतः राहुलभाई पाटील पण आहे, तुम्ही बघू शकता। मी पायरीवर काय पायरीवर नाही तर एक पायरी नाही जाणार हातमध्ये नको का अभिषेक तुला शेंगा तलवारी गेले माहिती तुम्हाला पाय मारेल तो नाही स्टँडचा मोबाईल काढा स्टँडचा मोबाईल सुरत गवऱ्या कुठे गवऱ्या
मंडळी, अखंड महाराष्ट्राचा लाडका मथुर 1001 राहुल दादांचा कालीज आज या शिवमंदिर अंबरनाथ येथे दर्शन घेण्यासाठी आलेला आहे। आणि तुम्हाला तर माहिती आहे महादेवाचा नंदी आणि महादेवाचा आशीर्वादासाठी आलेला आहे। पुढच्या वाटचालीसाठी मथुरला आज महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद पाहिजे आणि त्याच्यासाठी आज इथं स्वतः राहुलदादा पाटील हे आलेले आहेत। आणि अभिषेक झाला थोडा मी उशिरात आलो आणि तुम्ही बघू शकता आल्या जशी मैदानामध्ये गर्दी होते तशीच इथं शिवमंदिर अंबरनाथ इथे सुद्धा मंदिराच्या गाभाऱ्यात तुम्ही बघू शकता गर्दी झालेली आहे मथुरला पाहण्यासाठी। कारण अखंड महाराष्ट्राचा प्रेम ते मथुरला मिळतोय। कुठं ना कुठं एक अभिमानाचीच गोष्ट आहे। आज मुंबईचा मथुर म्हटला घाटावर जाऊन 3 फेऱ्याची मैदानं गाजवतो, मुंबई बिंजोर गाजवतो। रिसेंटली आता त्याचे 2 ते 4 बिंजोर पण बघितले आपण गुलालात, नेहमी गुलालात। आणि आत्ता पण काहीतरी विशेष असेल ते आपण सर्व माहिती करून घेऊ। दादा पण आहे तिथं, राहुल दादा आल्यानंतर त्यांच्याशी पण बोलू आपण। तोपर्यंत तुम्हाला मी ही गर्दी दाखवतो इथं जमलेली। सोबतीला नेहमी असणारे गौरव आणि तुम्ही बघू शकता शुभम पाटील पण आहे। सर्व आता हे गोरपेगावचे जे मित्रमंडळ आहेत तेही काहीतरी नियोजन केलेलं आहे इथं मथुरला अंबरनाथ शिवमंदिर दर्शन घडवण्याचा। तर त्याचा काय उद्देश असेल तो आपण पाहू थोड्याच वेळामध्ये। आणि नक्कीच तुम्हाला माहिती आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजे आज मथुरला इतका प्रेम भेटतोय ना पूर्ण महाराष्ट्रभर की सांगूनच आपल्याला या नाही त्याची सांगू शकतो नाही इतका त्याला प्रेम भेटतोय। पूर्ण महाराष्ट्र गाजत आहे, बिंजोर गाजत आहे। आणि आज या अंबरनाथ शिवमंदिर इथे एक काहीतरी अभिषेक करण्यासाठी मथुरला घेऊन आले तिथे। आणि मथुर म्हटलं की अखंड महाराष्ट्राचा कालीज। तुम्ही बघितली गर्दी आज जस्ट आता आल्याच आता थोड्या टायमामध्ये राहुल दादा आतमध्ये गेलेत आणि त्याच्यानंतर आपण बघूया कसं काय नियोजन असेल ते संपूर्ण आपल्याला माहिती पडलेत। येस सर काय हरकत नाही मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे मथुर आला म्हणजे त्याच्या आजूबाजूला गर्दी लोटलीच। आणि बघू शकता आज शहरी भागातली मुली सेल्फी खेचण्यासाठी मथुरच्या सोबत, जसं कुठंही जाऊ दे मथुरच्या सोबत सेल्फी खेचण्यासाठी एक अभिमानाची गोष्ट असतं आणि तीच आज आपल्याला इथं पाहायला मिळते। आणि इकडे या साईडला बघू शकता तुम्ही भोलेनाथाचं मंदिर म्हणजे अंबरनाथ शिवमंदिर, प्राचीन मंदिर, ज्या मंदिराचे पूर्ण देशभरात चर्चा असते। खूप मोठा एक शिवरात्रीला महाउत्सव असतो इथे मंदिरामध्ये आणि त्याच मंदिरामध्ये आपला लाडका मथुर आला आहे। चला मित्रांनो, आता बघूया आपण थोड्या टायमामध्ये राहुल दादा पण येतात बाहेर आणि ते आल्यानंतर आपण त्यांची मुलाखतसुद्धा घेऊ। इथं मथुरला आणण्याचा नक्की उद्देश काय आहे तो पण बघूया। कारण मला तर वाटतं पहिल्यांदाच मथुर आलं आहे का याच्या आधी पण आला असेल, मला जास्त माहिती नाही। पण बघूया आज इथं आणण्याचा उद्देश काय आहे। राहुल दादाशी बोलू थोड्या वेळेला आपण आणि नक्कीच माहिती पडेल। कारण एक उद्देश तर मला तर एकच आहे की अखंड महाराष्ट्र त्यांनी या सीझनला गाजवलं आहे। त्याच्यासाठी एक भोलेनाथाचं दर्शन, आता सीझनचे एंडिंग पण आहे आणि सीझनच्या एंडिंगला तुम्हाला तर माहिती आहे भोलेनाथाचं दर्शन म्हणजे मथुरसाठी एक अभिमानाची गोष्ट राहील। त्याला एक भोलेनाथाचा आशीर्वादसुद्धा भेटेल, तर त्याच्यासाठी आलेलं आहे तिथं। आता बघू मथुर।